अहो मा जिजाऊंना ज्या वेळेला शिवबा राजे पोटात होते, मा जिजाऊंना जेव्हा शिवबा राजे पोटात होते त्यावेळेला त्यांना कळालं त्यांचे वडील लखुजीराव जाधव आणि त्यांचे 3 भाऊ सुलतानाच्या दरबारात मुजरा करायला गेले. पण सुलतानाने त्यांना दरबारामध्ये मुजरा तर घेतला नाही. कपटाने मा जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव आणि त्यांचे 3 भाऊ ह्या सगळ्यांचा वध केला. आणि ज्या वेळेला जिजाऊंना माहित पडलं की माझ्या घरातलं पूर्ण माहेर माझं आज संपलंय, त्यावेळेला शिवबाराजे पोटात होता. अहो एखादी ज्या दिवशी त्यांच्या 3 भावजाया आपण पाहिल्यानंतर सगळ्या विधवा झाल्या, आई विधवा झाली, वडील गेला, आणि मग त्या मातेने किती डगमगायला पाहिजे. पण जिजाऊ डगमगल्या नाही. उलट त्यांनी शिवबा जन्माला आल्यावर सांगितलं, शिवबा तुला या राज्य घटनेसाठी, या राजा देशासाठी, ह्या सगळ्या लोकांचा नायनाट करून तुला आज काहीतरी तुला समाजासाठी करायचंय, मराठा समाजासाठी करायचंय, म्हणून त्या मातेने प्रेरणा दिली. म्हणून आज शिवाजी महाराज एवढे मोठे झाले. मी सांगतो ना, एक आई काय करू शकते हे याचं एक चांगलं उदाहरण आहे. आणि मी सांगतो ना, ज्या घरात महिलांचा आदर होत नाही ना, त्या घरात, आता जसं म्हटलं प्रभू साहेब, त्या घरात आदर लक्ष्मी कधीच नांदत नसते. अहो तुम्ही लोक सगळेजण जे देवीला जाता, मोठमोठे लोक, आपण म्हणतो ना आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहे देवीचे. कोल्हापूरची महालक्ष्मी माता आहे, तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे, माहूरची रेणुका देवी माता आहे, आणि अर्धपीठ सप्तशृंगीची वणीची देवी आहे. माझं सगळ्या माता आणि बंधू भगिनींना कळकळी विनंती आहे, तुम्हाला कुठल्या देवीला जायची गरज नाही. ते 3.5 पिंड तुमच्या घरात आहेत. अरे त्या घरातल्या 3.5 पिंडाचा आदर करा. त्या तुमच्या घरातल्या 3.5 पीठ म्हणजे पहिलं पीठ तुमची आई, दुसरं पीठ म्हणजे तुमची बहीण, तिसरी पीठ म्हणजे तुमची पत्नी, आणि 3.5 पीठ म्हणजे तुमची मुलगी. ह्या 3 जणांना 3.5 पीठाला नमस्कार करा. तुम्हाला आयुष्यात कुठल्या देवीचा पाय पडावा लागणार नाही. तुम्हाला न मागता सगळं मिळेल. तुमच्या घरात भरभराट होईल. अहो आज बघतो आपण समाजामध्ये मुलींना काय त्रास होतोय, मुली काय करताय बिचारा. अहो ज्या मुली 24-25 वर्ष आई वडिलांजवळ एखाद्या चिमणीप्रमाणे, काय म्हणतो ना आपण, दुनियाच्या खोपामध्ये वाढलेल्या असतात, 25 वर्षानंतर ती मुलगी जेव्हा सासरी जाते, जेव्हा तिला यातना होता ना, त्या मुलीच्या आई वडिलांना काय त्रास होत असेल. एक चिमणी आपल्या घरातून गेली, ती जेव्हा सांगते ना पप्पा मला त्रास होतो, त्या आई वडिलांची यातना कोणी पाहू शकणार नाही. म्हणून माझ्या सगळ्या माता बहिणींना विनंती आहे, काही करा, तुम्ही एक टाइम उपाशी राहा, चटणीवर पाणी टाकून खा, पण आपल्या मुलींना शिकवा, तिला साक्षरता करा, त्यांच्या पायावर उभं करा. हे बघा, एक घराची मुलगी शिकली तर 7 पिढ्यांचा उद्धार होतो. त्यामुळे मी माझ्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की काही करा, पण आपल्या मुलींना शिकवा. कारण आपल्या मुली शिकल्या तर आपलं सगळं पूर्ण उद्धार होऊ शकतो. आणि मुलांना इंडिपेंडंट ठेवा, कोणाच्या भरोश्यावर उभं करू नका. दिवसमान वाईट येत चालले. आज मुलगी जर सुद्धा उडेल ना, कोणाची गरज नाही, तिला लाजीद्वारे नाही. मला क्यू येते ज्यावेळेला मुलगी सासरी येते 25 वर्षानंतर, तिला 2 दिवस आई वडिलांना भेटण्यासाठी सासू सासर नवऱ्याची परवानगी करावी लागते. अहो किती मोठी शोकांतिका आहे. स्वतःच्या हक्काच्या आई वडिलांना भेटायचा अधिकार नसावा, काय कामाचे ते. इतकं परावलंबी स्त्रीला उडू नका. अहो त्या स्त्रीला एवढं बळ द्या ना, तिच्या पंखांना एवढं बळ द्या, आणि तिच्या पंख छाटू नका. तिला बळ मिळालं ना, ती एका कुटुंबाला उंच घेऊ शकते, ती एका समाजाला उंच घेऊन जाऊ शकते. अहो ती देशाला उंच घेऊन शकते. म्हणून मी सांगतो, आता पुढचा 5 वर्षाचा काळ आहे. मी तर सांगतो कोणत्या मुलीवाल्याने घाबरू नका. हुंडाबळी, हुंडा देणं, हे काही काळजी करू नका. अहो मुलीवाल्यांना इतका डिमांड येणार आहे ना. आता कालचीच गोष्ट गंगापूरची वाचली आली. अजून 4 वर्षामध्ये अशी होईल की मुली मुलगा बघायला जातील. ती म्हणतील, त्या मुली असे 4-5 मुली जमून म्हणतील, अगं त्या मुलांच्या वडिलाचा खूप फोन येतोय संभाजीनगरहून, आपल्याला त्या मुलाकडे जायचंय, तो IT कंपनीत नोकरी करतोय म्हणे. मग ती म्हणते, पूजा चल ग, ए सुप्रिया चल ग, ए दीपा चल ग, आपण जाऊन त्याच्याकडे कांदे पोहे तर खाऊ देऊ, बघू जाऊ तर करू. मुलगा मस्त फेशियल करून घरामध्ये राहून आपला एकदम ब्युटी पार्लर तयारी करून रांगोळी काढून बसेल, आणि मुलगी आपल्या ताट मध्ये जातील, आणि सगळ्या मुली ह्या ताट मध्ये जाऊन त्या मुलाची इंटरव्ह्यू घेतील. म्हणून तुम्ही काळजी करू नका, मुलीवाल्याने घाबरू नका. हे पण सीता राजा जनक राजाची कन्या होती. सीता जनक राजाची कन्या होती.
आणि श्रीराम किती मोठे भगवान होतात. त्यांची कुंडली वशिष्ठ ऋषीने जोडली होती. अहो, ज्यांचे 36 गुण जोडल्यावर त्या माऊलीला वनामध्ये जावं लागलं. कोणाला वाटलं होतं का? हे बघ, तुम्ही तुमच्या मुलीचे जन्मदाते, पण तिच्या कर्माचे भोग तिला भोगावं लागते. सांगताय की तिला सासर कसं मिळेल, सासू कसा मिळेल, नवरा कसा मिळेल, नणंद कसं मिळेल. पण माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलीला एवढं स्वावलंबी आणि एवढं पक्क बनवावं, उद्या ती तिच्या पायावर उभं राहून ती समाजामध्ये आपल्याशी ताट मानेने जगली पाहिजे. कोणासाठी दोन असू दे ढाळले नाही पाहिजे. इतकं आपल्या मुलीला बलवान बनवा. हे पहा, माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. कारण काय असतं, तुम्ही लोक आपण करतो ना, लक्ष्मी पूजन करा, मातीची लक्ष्मी आणतात, तिला पूजा करता, महालक्ष्मी आणतात, तिची पूजा करता. मी या सगळ्यांच्या विरुद्ध आहे. मी म्हणजे खूप धार्मिक आहे. हो, पण ती घरातली लक्ष्मी जी 24 तास तुमच्यासाठी जागते ना, तिची एक दिवस पूजा करावा. तिला एक दिवस म्हणा फक्त तू आहे म्हणून आमचं घर आहे. अहो, नुसतं मी सांगतो ना, त्या माऊलीला एवढं बोललं ना, 12 हत्तीचं बळ येतं. खरं येतं का नाही? आणि त्या माऊलीची अवहेलना करतात. अरे, एक दिवस ती माऊली जर 2 तास लेट उठली ना, तुमच्या तोंडात अन्नाचा घात जात नाही. आणि ती जर आजारी पडू द्या, सगळं घर सुनं सुनं वाटतं. म्हणून सांगतो ना प्रत्येक लोकांना, अरे त्या घराच्या लक्ष्मीचा जर तुम्ही आदर केली ना, त्या घरात, तुमच्या घरात कधीच लक्ष्मी नांदणार नाही. कारण लक्ष्मी नांदण्यासाठी त्या लक्ष्मीचा आदर करावा लागतो. महालक्ष्मी बसवण्यासाठी घरात तुमच्या सुनेच्या, दोन्ही सुनेच्या मुलीचा पूजा करा. तुम्हाला कुठलीच लक्ष्मीला मदत मागायची गरज पडणार नाही. तुमच्या घरात सगळी भरभराट राहील. काय असतं मी सांगतो ना, एक छोटस उदाहरण आहे मार्गी. तुम्ही बोर तर नाही झालात ना? नाही, तुम्ही सांग. कारण माझं भाषण असं आहे, मी तुम्हाला माता भगिनींना नक्की डोळ्यातून पाणी काढेल. की आता काल एक शिवतारे म्हणून एक मिनिस्टर आहे, माझे मिनिस्टर, काय त्यांच्या मुलीने त्याला किडनी दिली. मी म्हणतो ना, श्रमलेल्या बापासाठी मुलगी असते नारळ पाणी, श्रमलेल्या बापासाठी मुलगी असते नारळ पाणी, आणि लढवलेल्या पोरीसाठी बाप असतो कदमाचा दाणी. त्यामुळे त्या बापाचा जीव सगळ्या मुलीमध्ये असतो आणि मुलीचा जास्त जीव बापामध्ये असतो. मी सांगतो, एक छोटीशी घटना सांगतो. एका खेडेगावातली घटना. एक बाप बिचारा आपल्या एकुलत्या एका मुलीचं खूप लग्न जोरात करतो, खूप जोरात. इतकं छान लग्न करतो की त्याला वाटतं माझी चिमणी गेल्यानंतर आयुष्यात मला एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. त्याच्याकडे पैसे नसतात, पण सावकाराकडून तो व्याजाने पैसे काढतो. सावकाराकडून व्याजाने पैसे घेतल्यानंतर तो मुलीचं लग्न लावतो. मुली सासरी जाते. 5-7, 7-8 महिने होऊन जातात, लग्न होतं. मुलगी दिवाळीच्या वेळेला घरी येणार असते. बापाला खूप आनंद होतो. मी तुम्हाला बायांना आवर्जून सांगतो, जोपर्यंत तुमचे आई वडील आहे ना, तोपर्यंत माहेराला जात जा. नंतर कोण कोणाची भाऊजाई, कोण कोणाचा भाऊ, कोणीच नाही या. नंतर तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आई वडील आहे त्यांना प्रेम द्या, त्यांच्याशी माया ठेवा. ती मुलगी सासरी जाते आणि दिवाळीला मुलगी ज्यावेळेला वडिलांकडे येणार असते, त्यावेळेला ती बस स्टँडवर मुली येते. बिचारा वडील आपला थकलेला, भरलेला, दाढी वाढलेला मुलीला बस स्टँडवर घ्यायला जातो. मुलीला बस स्टँडवर घ्यायला गेल्यानंतर मुलगी म्हणते, बाबा तुमचा चेहरा का बरं असा दिसतो, तुमची तब्येत बरोबर नाही का, तुम्हाला आई भांडली का, तुम्हाला काही टेन्शन आहे का? तो म्हणतो, नाही ग बेटा, मी आता उन्हामध्ये आलो ना, त्यामुळे तुला माझा चेहरा थकल्यासारखा वाटतो. मुलगी तशीच बस स्टँडवरून डायरेक्ट घरी येते आणि घरी आल्यानंतर बॅग बाजूला टाकते. लगेच आई तिला म्हणते, बेटा पाणी घे, कसं काय? ते म्हणते, आई सगळं बाजूला ठेव, सगळं बाजूला राहू दे. पहिले हे सांग, माझ्या पप्पांचा चेहरा का पडलाय? माझ्या पप्पांचा चेहरा का पडलाय? तेवढे उदास का दिसताय? मग तिच्या भावाला बोलते, येतील म्हणून तुम्ही काळजी करू नका, मुलीवाल्याने घाबरू नका. हे पण सीता राजा जनक राजाची कन्या होती. सीता जनक राजाची कन्या होती आणि श्रीराम किती मोठे भगवान होतात. त्यांची कुंडली वशिष्ठ ऋषीने जोडली होती. अहो, ज्यांचे 36 गुण जोडल्यावर त्या माऊलीला वनामध्ये जावं लागलं. कोणाला वाटलं होतं का? हे पण तुम्ही तुमच्या मुलीचे जन्मदाते, पण तिच्या कर्माचे भोग तिला भोगावं लागते. सांगताय की तिला सासर कसं मिळेल, सासू कसा मिळेल, नवरा कसा मिळेल, नणंद कसं मिळेल. पण माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या मुलीला एवढं स्वावलंबी आणि एवढं पक्क बनवावं, उद्या ती तिच्या पायावर उभं राहून ती समाजामध्ये आपल्याशी ताट मानेने जगली पाहिजे. कोणासाठी दोन असू दे ढाळले नाही पाहिजे. इतकं आपल्या मुलीला बलवान बनवा.
हे पहा, माझं सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. कारण काय असतं, तुम्ही लोक आपण करतो ना, लक्ष्मीपूजन करा, मातीची लक्ष्मी आणतात, तिला पूजा करता, महालक्ष्मी आणतात, तिची पूजा करता. मी ह्या सगळ्यांच्या विरुद्ध आहे. मी म्हणजे खूप धार्मिक आहे. हो, पण ती घरातली लक्ष्मी जी 24 तास तुमच्यासाठी जागते ना, तिची एक दिवस पूजा करावा. तिला एक दिवस म्हणा फक्त, तू आहे म्हणून आमचं घर आहे. अहो, नुसतं मी सांगतो ना, त्या माऊलीला एवढं बोललं ना, 12 हत्तीचं बळ येतं. खरं येतं का नाही? आणि त्या माऊलीची अवहेलना करतात. अरे, एक दिवस ती माऊली तर 2 तास लेट उठली ना, तुमच्या तोंडात अन्नाचा घात जात नाही. आणि ती जर आजारी पडू द्या, सगळं घर सुनं सुनं वाटतं. म्हणून सांगतो ना प्रत्येक लोकांना, अरे त्या घराच्या लक्ष्मीचं जर तुम्ही आदर केली ना, त्या घरात, तुमच्या घरात कधीच लक्ष्मी नांदणार नाही. कारण लक्ष्मी नांदण्यासाठी त्या लक्ष्मीचा आदर करावा लागतो. महालक्ष्मी बसवण्यासाठी घरात तुमच्या सुनेच्या, दोन्ही सुनेच्या मुलीचा पूजा करा. तुम्हाला कुठलीच लक्ष्मीला मदत मागायची गरज पडणार नाही. तुमच्या घरात सगळी भरभराट राहील. काय असतं मी सांगतो ना, एक छोटस उदाहरण आहे मार्मिक. तुम्ही बोर तर नाही झालात ना? नाही, तुम्ही सांग. कारण हे पहा, माझं भाषण असं आहे, मी तुम्हाला माता भगिनींना नक्की डोळ्यातून पाणी काढेल. की आता काल एक शिवतारे म्हणून एक मिनिस्टर आहे, माझे मिनिस्टर, काय त्यांच्या मुलीने त्याला किडनी दिली. मी म्हणतो ना, श्रमलेल्या बापासाठी मुलगी असते नारळ पाणी. श्रमलेल्या बापासाठी मुलगी असते नारळ पाणी. आणि लढवलेल्या पोरीसाठी बाप असतो कदमाचा दाणी, कदमाचा दाणी. त्यामुळे त्या बापाचा जीव सगळ्या मुलीमध्ये असतो आणि मुलीचा जास्त जीव बापामध्ये असतो. मी सांगतो, एक छोटीशी घटना सांगतो. एका खेडेगावातली घटना. एक बाप बिचारा आपल्या एकुलत्या एका मुलीचं खूप लग्न जोरात करतो, खूप जोरात. इतकं छान लग्न करतो की त्याला वाटतं माझी चिमणी गेल्यानंतर आयुष्यात मला एकच मुलगा आणि एकच मुलगी आहे. त्याच्याकडे पैसे नसतात, पण सावकाराकडून तो व्याजाने पैसे काढतो. सावकाराकडून व्याजाने पैसे घेतल्यानंतर तो मुलीचं लग्न लावतो. मुली सासरी जाते. 5, 7, 7, 8 महिने होऊन जातं, लग्न होतं. मुलगी दिवाळीच्या वेळेला घरी येणार असते. बापाला खूप आनंद होतो. मी तुम्हाला बायांना आवर्जून सांगतो, जोपर्यंत तुमचे आई वडील आहे ना, तोपर्यंत माहेराला जात जा. नंतर कोण कोणाची भाऊजाई, कोण कोणाचा भाऊ, कोणीच नाही या. नंतर तुम्हाला सांगतो, जोपर्यंत आई वडील आहे त्यांना प्रेम द्या, त्यांच्याशी माया ठेवा. ती मुलगी सासरी जाते आणि दिवाळीला मुलगी ज्यावेळेला वडिलांकडे येणार असते, त्यावेळेला ती बस स्टँडवर मुली येते. बिचारा वडील आपला थकलेला, भरलेला, दाढी वाढलेला मुलीला बस स्टँडवर घ्यायला जातो. मुलीला बस स्टँडवर घ्यायला गेल्यानंतर मुलगी म्हणते, बाबा तुमचा चेहरा का बरं असा दिसतो? तुमची तब्येत बरोबर नाही का? तुम्हाला आई भांडली का? तुम्हाला काही टेन्शन आहे का? तो म्हणतो, नाही गे बेटा, मी आता उन्हामध्ये आलो ना, त्यामुळे तुला माझा चेहरा थकल्यासारखा वाटतो. मुलगी तशीच बस स्टँडवरून डायरेक्ट घरी येते आणि घरी आल्यानंतर बॅग बाजूला टाकते. लगेच आई तिला म्हणते, बेटा पाणी घे. कसं काय? ते म्हणते, आई सगळं बाजूला ठेव, सगळं बाजूला राहू दे. पहिले हे सांग, माझ्या पप्पांचा चेहरा का पडलाय? माझ्या पप्पांचा चेहरा का पडलाय? तेवढे उदास का दिसताय? मग तिच्या भावाला बोलते, दादा तू इकडे, पप्पाचा चेहरा का पडलाय? पप्पा असा चेहरा ओढल्यासारखा का झालाय? दाढी केलेली नाही, थकल्यासारखे वाटताय, कारण काय? मग ती आई मुलीला हळूच तर सांगते, बेटा मी 2-3 दिवसापूर्वी तुझ्या पप्पाजवळ आणि सावकाराचं बोलणं ऐकलं. तुझ्या लग्नासाठी तुझ्या वडिलांनी सावकाराकडून कर्ज घेतलेलं होतं आणि तो सावकाराचे 4 महिन्याचे हप्ते दिलेले नाही. आणि तो सावकार तुझ्या पप्पांना इतका घालून पाडून बोलू लागला, तुझ्या पप्पाच्या डोळ्यातून फक्त अश्रूच्या धारा जात होत्या आणि पप्पा रडत होता. त्याच्याकडे 4 महिन्याच्या व्याजाचे द्यायला एक रुपया नव्हता आणि सावकार खूप पाडून घालून बोलला. तुला सांगतो बेटा, 3 दिवसापासून तुझे पप्पा अन्नाचा घास जेवले नाही. अन्नाचा एक घास सुद्धा त्या माणसाने खाल्ला नाही. उपाशी आहे 3 दिवसापासून. मुलीच्या डोळ्यात थरथर पाणी येतं. ती म्हणते, आई मी पप्पाला तुमच्या भरोश्यावर टाकून गेले होते, तुम्ही मला कळवलं सुद्धा नाही. मग ती पप्पाला म्हणते, पप्पा तुम्ही एक काम करा, हातपाय धुण्या, मी स्वयंपाक करते, चांगलं तुम्हाला जेवायला खाऊ घालते, गोड गोड माझ्या हातच्या पुरणपोळ्या करते. ती मुलगी वडिलांना सांगते, जेवण वगैरे करायला होते संध्याकाळी, पप्पासाठी गोड गोड जेवण करते आणि पप्पाला म्हणते, मी माझ्या हाताने तुम्हाला वाढणार, तुम्ही आज गोड भरून जेवा. पप्पा जेवता, गोड भरून जेवता. बिचारा तो वाढ दिली. 3 दिवसापासून मी उपाशी, मी जेवलो नाही.
का पप्पा का? अगं माझी दिदी नव्हती ना वाढायला, माझ्या दिदीच्या हातचं खाल्ल्याशिवाय माझं पोट भरत नाही ग, म्हणून मी उपाशी होतो. बरं खा पप्पा. ती वडिलांना पोट भरून जेवू घालते. मग 10 वाजता वडील म्हणतात बेटा तुम्ही झोपा, मी गावात जरा फेरफटका मारून येतो. मुलगी वडिलांचं ओळखते ते म्हणते नाही पप्पा तुम्हाला मी आता कुठे जाऊ देणार नाही, तुम्ही घरात झोपा, मला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्या. ती वडिलांना झोपायला लावते, वडिलांच्या उशीजवळ रात्रभर बसते. मुलीच्या डोळ्यातून कंटिन्यू धारा असतात. ती वडिलांच्या उशीजवळ बसते, वडील बिचारे झोपलेले असतात. सकाळी 6:30-6:30 उठते आणि म्हणते पप्पा तुम्ही आज दाढी करा, नवीन कपडे घाला. तुम्ही नवीन कपडे घातले ना बाबा, तुम्ही खूप छान दिसतात, कारण मी तुम्हाला लग्नात बघितलं, तुम्ही खूप सुंदर दिसत होते, लग्नातले फोटो बघितले. तुम्ही आज दाढी करा, चांगले नवीन कपडे घाला, मला तुम्हाला औषध करायचंय. ते औषध करण्यासाठी मुलगी वडिलांना बोलवते. प्रसंग आहे का? मुलगी वडिलांना बसवते पाटावर आणि औषध करण्यासाठी ताट घेते. वडिलांना औषध करत असते. औषध करायच्या पहिले वडील खिशातून इकडून तिकडून बिचारा 100 रुपयाची एक नोट काढतो आणि त्या मुलीच्या हातात देतो. ती म्हणते पप्पा मला तुमचे 100 रुपये दे. ती मुलगी वडिलांना औषध करायचे ताट घेते, औषध करते. त्या तुम्हाला खोटं वाटेल, त्या औषधच्या ताटमध्ये ती मुलगी पूर्ण तिच्या लग्नातले तिला केलेले दागिने, तिला लग्नातले असलेले पैसे ती सगळे ताटामध्ये टाकते आणि म्हणते पप्पा मला तुम्हाला दुःखाला ठेवून मला आनंद होणार नाही, मी संसारात सुखी राहणार नाही. हे सगळे दागिने हे पैसे तुम्ही त्या सावकाराला द्या आणि सावकाराचं कर्ज पहिले फेडा, त्या व्याजाचे पैसे नाही पैसे देऊन टाका. आणि सगळ्यात पहिले माझी हात जोडून तुम्हाला कळकळ विनंती आहे माझ्या तुमच्या मुलीची, तुमच्या लाडकीची, की 3 दिवसापासून तुमच्या मनामध्ये जो आत्महत्येचा विचार चाललाय ना तो बाजूला ठेवा. तुम्ही आत्महत्या करू नका पप्पा, तुम्ही आत्महत्या करू नका. त्या बापाच्या डोळ्यातून घर अश्रू गळतात. एकच ही मुलगीच फक्त अशी प्रेम करू शकते, बायको आणि मुलापेक्षा सुद्धा असतात. आणि तुम्ही अशा मुलींना गर्भामध्ये मारतात, अशा मुलींची भ्रूण हत्या करतात, त्याला जाळून मारतात, छळतात. अरे कुठल्या जमान्यात चाललात तुम्ही? अरे एक महिला नसली ना तुमच्या जीवनाला ना स्वर्गाला कुठे अंतरच नाहीये, तुम्ही जीवनात कुठे शांत राहू शकत नाही. आणि अशा महिलांचा तर हा सन्मान, अहो 8 मार्च एक दिवस नाही, महिलांसाठी एक महिला दिवस नाही, 365 दिवस महिलांचा दिवस असतो. कारण माझी माता नसली ना तर त्या घराला अर्थ नाही. 4 दिवस त्या घरात माता नसू द्या, ते घर स्मशानभूमीसारखं वाटतं. कुठलाही माणूस असू द्या, किती मोठा असू द्या. आणि मी सांगतो जी बाई नवऱ्याला धाकात ठेवते ना त्या घराचा अतिशय विकास होतो. कारण बाईने नवऱ्याला ताब्यातच ठेवलं पाहिजे. नवऱ्याला ताब्यात ठेवलं तर मुलं पण ताब्यात राहतात. म्हणून हसू नका, सगळ्यांना सांगतो मी. म्हणून मी सांगतो ना जिच्या हाजी पाळण्याची दोरी ती जग उद्धारी. म्हणून मी जास्त वेळ झाला, मला मी अजून खूप बोलायचं होतं, पण आज सगळ्या भाषणाची मजा माझा मूड गेला. म्हणून मी तुमच्या सगळ्या मातांना नमन करतो, एकदा वंदन करतो आणि नारीरत्न पुरस्कार मिळालेला मी सगळ्या मातांना पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.